फर्निचर मॉड्यूलर किचन आणि वॉर्डरोब दर्जेदार फर्निचर किंमत सुधारी जनेबल नारके साईसन फर्निचर घराची नवी शान आमच्या फर्निचरने वाढवा घराचे मान नरके साईसन फर्निचर लक्ष्मीपुरी आणि उमा टॉकीज जवळ कोल्हापूर. मोबाईल 9822044843. राधानगरी तालुक्यातील काळंबावाडी इथल्या दूधगंगा नदी परिसरात कोल्हापुरातील सनाथ अचिता वराळे हा तरुण मित्रांसोबत बुधवारी पर्यटनासाठी आला होता. तो पोहण्यासाठी दूधगंगा नदीपात्रात काळोखीचा डोह परिसरात आला. मात्र पोहत असताना अचानक खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडाला. यानंतर मित्रांनी आरडाओरड करून मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्याला वाचवता आलं नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही यश आलं नाही. आज सकाळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकानं विशेष ऑक्सिजन उपकरणांसह पुन्हा शोधमोहीम सुरू केली. खोल आणि अंधाऱ्या पाण्यात मोठ्या धाडसानं उतरून पथकानं सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. काळोख्या डोह परिसरात यापूर्वीही वेगवेगळ्या घटनांमध्ये 13 बळी गेलेत. प्रशासनाकडून वारंवार बंदी आदेश आणि इशारे देण्यात आलेत, तरीही पर्यटक जीव धोक्यात घालून पाण्यात उतरतात. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी इथं कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, लोखंडी बॅरिगेट्स, सूचना फलक आणि नियंत्रण यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.